शिवसेना रायगड जिल्हा प्रमुखपदी किशोर शेठ जैन यांची वर्णी। विधानसभा व लोकसभा मतदारसंघात पक्ष संघटना मजबूत व बलाढ्य करण्यास प्रथम प्राधान्य देणार, किशोर शेठ जैन यांची ग्वाही। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व केंद्रीय मंत्री नामदार आनंद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख विलास चावरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना रायगड जिल्हा प्रमुखपदी किशोर शेठ जैन यांची नव्याने नेमणूक झाल्याचे जाहीर करण्यात आले। मुंबईतील बैठकीनंतर पालित सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत किशोर जैन यांच्या नावाची जिल्हा प्रमुख म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली। प्रकाश देसाई यांनी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिला। त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे तसेच शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य किशोर शेठ जैन यांच्या खांद्यावर नव्याने शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली। शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख पद आनंदाने स्वीकारून येत्या काळात विधानसभा व लोकसभा मतदारसंघात पक्ष संघटना मजबूत व बलाढ्य करण्यासाठी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली तसेच नामदार आनंद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा व लोकसभा मतदारसंघात पक्ष संघटना अधिकाधिक मजबूत व बलाढ्य करण्यावर भर दिला जाणार असल्याचे जैन यांनी यावेळी स्पष्ट केले। शिवसेनेपुढे येत्या काळात एकही राजकीय पक्ष टिकणार नाही असेही किशोर जैन यावेळी म्हणाले। किशोर जैन हे शिवसेनेचे जुने ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते आहेत। शिवसेना पक्ष संघटना मजबूत व बलाढ्य करण्यासाठी मागील अनेक वर्षापासून त्यांनी सर्वतोपरी योगदान दिले आहे। याचेच मूल्यमापन करून शिवसेनाच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवलेली आहे। वरिष्ठांनी सोपवलेली जबाबदारी कर्तव्य तत्परतेने आणि जबाबदारीने पार पाडून शिवसेना प्रमुख पदाला साजेसे आणि शोभेचे काम करणार असल्याची ग्वाही किशोर जैन यांनी दिली। आणि या परिषदेसाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी पक्षाच्या आदेशानुसार माननीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आणि उद्धवजी ठाकरे पक्षप्रमुख यांच्या मार्गदर्शनाने रायगड जिल्ह्याकरिता माननीय किशोर जैन यांची जिल्हा प्रमुखपदी नेमणूक केली आहे असं आम्ही जाहीर करतो। आणि हा निर्णय 2 दिवसापूर्वी मुंबईत झाला। त्यावेळेस या विभागाचे खासदार शिवसेनेचे नेते माननीय अनंत गीते साहेब यांच्यासोबत एक बैठक आयोजित केली होती आणि त्या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आला। म्हणून पक्षाचं काम यापुढे सतत चालू राहावं आणि पक्षाचे असलेले लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांनी पक्षाचा जो पूर्ण कारभार आहे अशाच रीतीने पुढे सुरू राहावा म्हणून जिल्हा प्रमुखांची दुरुस्ती करण्यात आलेली आहे। आणि जिल्हा प्रमुख ह्या विभागाकरिता काही नवीन नाही आहे, ते या विभागाचे सल्लागार म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिले आणि या विभागात ते स्वतः राहतात आणि एक कडवट शिवसैनिक बाळासाहेबांचा शिवसैनिक ह्या पदावर त्यांची नियुक्ती झाल्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्येच आपल्याला शिवसेनेचं जे अत्यंत ज्वलंत असं वातावरण या ठिकाणी निर्माण होते त्याच्यात किशोरभाई जैन यांची जिल्हा प्रमुख म्हणून नेमणूक झाल्यानंतर तेच काम पुन्हा फार जोमाने सर्व कार्यकर्ते करतील हे सांगण्याकरता आज आम्ही या ठिकाणी आलो। आपली नव्यानं नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर शिवसेना पक्षवाढ संघटनेसाठी आपले काय नवीन उपक्रम असतील, कशा पद्धतीनं आपली वाटचाल असणार आहे? सर्वप्रथम मी माननीय उद्धव ठाकरे साहेबांचा अतिशय ऋणी आहे। त्याचबरोबर शिवसेनेचे नेते आणि आपले केंद्रीय मंत्री आनंद गीते साहेब यांना मनापासून धन्यवाद देतो। माझे सहकारी विलासजी चावरी, माझे सहकारी सुरेंद्र म्हात्रे ज्येष्ठ सहकारी आहेत, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो। आज हा निर्णय माझ्यावरती जी जबाबदारी टाकली गेली, अगदी पक्ष प्रक्रिया जी असते त्या प्रक्रियेच्या पद्धतीने मला तिकडे बोलवलं गेलं पारण्याला आणि जबाबदारीची
याची जाणीव करून दिली आणि त्या ठिकाणी मला जबाबदारी देण्यात आली. ती जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. नुसती जबाबदारी स्वीकारलेली नसून मी पक्षाच्या सगळ्या ध्येय धोरणाशी गेली 25 वर्ष एकरूपतेने काम करतोय. त्यामुळे पक्षाची ध्येय धोरणं ही पहिल्यांदा शिवसैनिकांमध्ये रुजली पाहिजेत. जी शिवसैनिकांमध्ये ऑलरेडी रुजलेली असतात ती कशी काढून घ्यायची आणि त्यांच्याकडून कसं काम करून घ्यायचं याचं पूर्ण जाणीव मला असल्यामुळे या पदभाराची मला काय बोजा आहे असं वाटत नाही. हा पदभार मिळाल्यामुळे या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये पहिल्यांदा संघटना बांधणीचं काम जे आहे त्याला मी प्राधान्य देणार आहे. लोकशाहीची प्रक्रिया असल्यामुळे संघटना बांधणी ही चांगली असलीच पाहिजे. कारण पक्षाने नेमलेले सर्व पदाधिकारी आहेत, मग शाखा प्रमुख असतील, उपशाखा प्रमुख असतील, विभाग उपविभाग प्रमुख असतील, तालुका उपतालुका प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, हे सर्व प्रमुख पदाधिकारी जे असतात या प्रमुख पदाधिकाऱ्यांची चांगली मोड बांधून त्यांना विश्वासात घेऊन आपण शिवसेनेसाठी का काम करतोय, जनतेशी काम करताना त्यांना आनंदाची भावना असली पाहिजे. कुठले मतभेद मनामध्ये न ठेवता ती कामं होणं गरजेची असतात. आणि त्यांना जर आपण प्रेरणा दिली तर जी कामं पदाधिकारी मोठे करू शकत नाहीत ती कामं साध्यात साधे शाखा प्रमुख शिवसैनिक हे करू शकतात. याची जाणीव मला आहे आणि ते करून घेण्याची जी पद्धत आहे ती माझ्याकडे आहे. त्यामुळे पक्ष संघटना बांधणीचं काम जर व्यवस्थित झालं तर येणारी लोकसभा निवडणूक असेल, येणारी विधानसभा निवडणूक असेल, या दोन्ही ठिकाणी या दोन्ही विधानसभा मतदारसंघात चांगलं यश तयार होऊ शकेल. कारण जेव्हा शिवसैनिक पेटतो तेव्हा यश कधी लांब नसतो आणि ते पेटवण्याचं काम आणि त्यांना प्रवाहात आणण्याचं काम हे पक्षाचा पदाधिकारी म्हणून मी जिल्हा प्रमुख म्हणून नक्की पार पाडीन. लोकशाही प्रक्रियेमध्ये जसं पक्षाचे पदाधिकारी महत्त्वाचे असतात आणि त्या पदाधिकाऱ्यांना लोकशाही प्रक्रियेची माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून सर्वप्रथम आपल्याला या दोन्ही मतदारसंघात बूथ प्रमुख नेमण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक मतदार यादीचं माहिती प्रत्येकाला असली पाहिजे. आपण आयत्या वेळेला धावतो आणि मतदार याद्यांमध्ये गोळ्या म्हणून बोंब मारतो, परंतु यासाठी लोकशाहीमध्ये प्रक्रिया आहे की जेव्हा जेव्हा हे असे मतदानाचे कार्यक्रम निघतात त्या कार्यक्रमाच्या वेळेला आपला कार्यकर्ता सक्रिय असला पाहिजे. आणि म्हणून पक्षप्रमुखांनी स्वतः याच्यामध्ये लक्ष टाकून आदेश दिले आहेत की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये BLO 1, BLO 2 आणि BLO याची ऑल इंडिया न्यूज लाईव्हसाठी ॲडव्होकेट विजयपाल सावंत सोबत धम्मशील सावंत, मुंबई.